सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात आज संध्याकाळी सुमारे 7 वाजता एका चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली। काळ्या रंगाची यामाहा R15 नोंदणी क्रमांक MH25 AP 2129 ही हाय स्पीड बाईक जळून पूर्णपणे खाक झाली। मात्र चालकाने वेळीच उडी मारून आपला जीव वाचवला। प्रत्यक्षदर्शीनुसार बाईक सिव्हिल चौकाकडे येत असताना अचानक तिच्या इंजिन भागातून आग भडकली। काही सेकंदात आगीचा प्रचंड भडका उडाला। बाईक जळताना पाहून चालकाने त्वरेने बाईक सोडली आणि रस्त्यावर उडी मारली। या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शिताफीने आग आटोक्यात आणली। आग विझवल्यानंतर बाईकचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिला। सिव्हिल चौक हे सोलापूरचे सर्वात व्यस्त ठिकाण असल्याने आगीची घटना घडताच परिसरात प्रचंड गर्दी जमली होती। सोलापूर शहर पोलीस आणि अग्निशमन दलाकडून घटनेचा सखोल तपास आणि पंचनामा सुरू आहे। काल शेळगी पूल येथे स्विफ्ट कारला आग लागल्याची घटना घडली होती। अवघ्या 24 तासांत शहरात 2 वाहनांना आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। वाहन चालकांनी आपल्या वाहनांची नियमित देखभाल करावी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहावं असं आवाहन अग्निशमन दलाने केलं आहे। पोलीस कंट्रोल येथून रविवार पेठ अग्निशमन केंद्र येथे कळवण्यात आले की सिव्हिल चौक येथे 2 व्हीलर गाडीला आग लागलेली आहे। सदर बातमी आम्ही आमचे दुधाळ साहेब यांना कळवून आम्ही 29/17 रविवार पेठ येथील फायर गाडी या ठिकाणी घेऊन आलो। आगीची तीव्रता मोठी होती आणि आम्ही पाण्याचा मारा करून गाडी संपूर्णपणे आग विझवलेली आहे। सदर माहिती पोलिसांनाही कळवलेली आणि आमच्या साहेबांना देखील कळवलेली आहे। सदरचे हे दुधाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कारवाई झालेली आहे। गाडी कोणती आहे, नंबर प्लेट काय माहिती आहे का? कोणती गाडी आहे, मालक कोण आहे काय माहिती? आता विचारता केली असता मालक विनीत कावळे म्हणून आहे आणि गाडी ते राहणार आहे धाराशिवची। हा, असं त्यांनी अंदाजे त्यांनी सांगितलं 1 लाख रुपये पर्यंत नुकसान असं मालकाच्या सांगण्यावरून कळण्यात येतं। आग कशी लागली काय प्रतिक्रिया? आग त्यांना पण सांगू शकत नाही की आम्ही मालक पण सांगू शकत नाही की आग कशाने लागली। Subscribe now and press the bell icon. Never miss an